खेड शहर मराठा समाज व खेड शहर मराठा सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सव मराठा समाज गोंधळ कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला। 3 दिवस चाललेल्या उपक्रमांमध्ये असंख्य मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दिनांक 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवपुतळ्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात व भगव्या पताकांच्या दिमाखात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मराठा भवन येथे स्वर्गवासी लीलाबाई गंगाराम कदम रंगमंचावरती सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। विविध कला सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। समाजातील मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला। तर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी जोगवा मागणे, पूजा, पारंपरिक गोंधळ व महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या कार्यक्रमांनाही हजारो मराठा बांधव व भगिनींनी उपस्थिती राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। एकूणच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने खेड शहरात ऐक्य, परंपरा व सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला। हे मंडळ खेड शहर मराठा समाजसेवा हे आम्ही 1997 साली स्थापन केलं, हे रजिस्टर केलं आणि नंतर 2च वर्षात एक आम्ही पतसंस्था समाजाच्या नावाची चालू केली, छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्था. तिला 26 वर्ष झाले. अतिशय चांगल्या तऱ्हेनं ती पतसंस्था नावारूपाला आलेली आहे. तसेच आम्ही अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत होती, हे आम्ही समाजाची बांधिलकी समजून कोण कॅन्सरचे रुग्ण असतील समाजाचे तर त्यांना आम्ही मदत करतो, याची कुठेही प्रसिद्धी करत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा आपण म्हणजे गरीब विद्यार्थी असतील ज्यांना आपण शिष्यवृत्तीसारखे पैसे देऊन त्यांच्या शिक्षणाला मदत करतो. अनेक वेळा आपण रक्तदान सुद्धा केलेलं आहे महाडच्या आणि इथे आपले जे डॉक्टर मित्र आहेत सगळे मराठा समाजाचे ते सुद्धा आपण चांगलं समाजकार्य करतो. तसेच शिवजयंती झाल्यानंतर येणाऱ्या शनिवारी जी मुलं चांगल्या मार्काने पास झालेली असतात किंवा समाजातली जी मोठ्या पदावर गेलेले असतात, त्याला पदोन्नती मिळाली असते, अशा सर्वांचा आपण सत्कार करतो. आपल्या मराठा समाजाच्या मुलांना आणि महिलांना आणि पुरुषांना कलागुणांना वादविवाह म्हणून एक मराठा म्हणा म्हणून एक मोठा कार्यक्रम घेतो. म्हणजे अशामध्ये आपण संगीत म्हणजे मुलांची भाषणं असे अनेक कार्यक्रम घेतो. तसेच इतर मान्यवरांचे सुद्धा आपण सत्कार यावेळी करतो. मग त्यामध्ये 10वी 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार असो किंवा शिक्षणाची पास झालेल्या मुलांचे सत्कार असो, असे अनेक समाजोपयोगी कामं आपण करत असतो. आपण सगळ्यांचे सत्कार म्हणजे तिथं आपण कधी जात धर्म असं कधी पाहत नाही. जे जे समाजातले लोक समाजाला मदत करतात त्यांचा आपण सत्कार करतो, त्यांचे कौतुकही करतो. आणि खेड शहर मराठा समाज सातत्याने या ठिकाणी मराठा भवनमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम भैरी भवानी मातेचा गोंधळ या ठिकाणी साजरा होतोय. आपण बघताच पाठीमागे ज्या ठिकाणी व्यासपीठ जे मंडप उभारलेलं आहे त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. वरती भवानी मातेचा गोंधळ झालेला आहे. खेड शहरातील जे आमचे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना या ठिकाणी आमंत्रित केले जातात आणि मातेचा एक आशीर्वाद आणि त्याचा प्रसाद म्हणून या ठिकाणी बोलला जातो. पण हा कार्यक्रम नुसता गोंधळापुरता मर्यादित नसून आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो. आमचे जे काही बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत की त्यांना अडीअडचणीच्या काळात मदत करणं आणि क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे जे काही कुटुंब अशी काही आहेत की ज्यांची अर्थव्यवस्था चांगली नाही आहे तर त्यांच्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने आता आम्ही नवीन या ठिकाणी फॉर्म काढलेले आहे. कुटुंबाची माहिती या ठिकाणीला खेड शहरामध्ये मराठा समाजाची संख्या ही प्रामुख्याने जास्त वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे नियोजन करत आहोत. गेल्या वर्षी आमची संख्या ही 2200 ते 2500 दरम्यान होती. आता आम्ही जवळपास 3000 3,500च्या जवळपास पोहोचलेलो आहोत. तर
समाज कुठे ह्या कार्यक्रमामध्ये कमी पडू नये. समाज बांधव ज्यांची हलाखीची काही परिस्थिती असेल तर त्याला पण मदतीचा हात पोचावा या उद्देशाने हा कार्यक्रम होत असतो. याही पुढे अशा नवीन उपक्रम आम्ही घेऊन येत राहू. आज आपण बघताय उत्साह वातावरणामध्ये आजचे कार्यक्रम प्रमुख गोवा शिंदे आणि खेड शहराचे अध्यक्ष शरद शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आजचा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मी खेडवासियांचे शहरवासियांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.